पैसे डबल करून देतो, घर घेऊन देतो, दागिने देतो, लग्न करतो, अशा विविध आमिषांमुळे फसवणुकीचे प्रकार समोर येत असतानाच आता ठाण्यातील एका बंटी बबली दाम्पत्याने कल्याणमध्ये चक्क डॉक्टरांनाच 70 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी डॉक्टर राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांनी आरोपींनी केलेल्या फसवणुकीची सविस्तर माहिती माध्यमांना दिली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूयाच। तत्पूर्वी हे प्रकरण नेमकं कसं घडलं याबाबत सुद्धा सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। प्राप्त माहितीनुसार कल्याण पश्चिमेकडील आरटीओ कार्यालयाजवळ आयकॉन बिल्डिंगमध्ये 50 खाटांचं हॉस्पिटल सुरू करण्याचं आमिष दाखवत ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेटमधील पलासिया बिल्डिंगमध्ये राहणारे डॉक्टर प्रसाद आणि त्याची पत्नी वैशाली साळी यांनी तब्बल 70 लाख रुपयांची फसवणूक केल्याचं कळतंय। डॉक्टर राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मे 2024 मध्ये आरोपी दाम्पत्य म्हणजेच साळी यांनी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मोठी रक्कम हवी असं सांगून मेडिकल स्टोअर सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं। याच बहाण्याने त्यांनी 80 लाख मागितले होते, ज्यानंतर दुबे आणि कांबळे यांनी मिळून 70 लाखांची रक्कम त्यांना चेकद्वारे दिली। मात्र साळी दाम्पत्य ज्यांनी खरं तर 3 महिन्यांमध्ये हॉस्पिटल सुरू करतो असं वचन दिलं होतं, त्यांनी 1 वर्ष उलटूनही हॉस्पिटल सुरू केलेलं नाही किंवा पैसे सुद्धा दिलेले नाहीत। याबाबत प्रज्ञा कांबळे आणि डॉक्टर दुबे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात लेखी करार व कागदोपत्री पुरावे दाखल करत तक्रार नोंदवली आणि या फसवणुकीत आणखी काही डॉक्टर, फार्मासिस्ट, पॅथॉलॉजिस्ट यांचा सहभाग असू शकतो अशी शक्यता सुद्धा व्यक्त केली। दरम्यान पोलिसांनी डॉक्टर प्रसाद आणि वैशाली साळी यांच्या विरुद्ध सध्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। मात्र अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीयेत। फसवणूक झालेल्या डॉक्टर आणि फार्मासिस्ट यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। मात्र अद्यापही पोलीस हे आरोपीचा शोध घेत आहेत। याबद्दल डॉक्टर राहुल दुबे आणि फार्मासिस्ट प्रज्ञा कांबळे यांनी काय म्हटलंय तेही आपण पाहूया। आम्ही इथे कल्याणमध्ये आयकॉन प्लाझा इथे हॉस्पिटल डॉक्टर प्रसाद साली आणि वैशाली साली हे करणार होते। त्यांची ऑनरशिप त्यांच्याकडे होती। त्याने आमच्याकडून फार्मसीसाठी फॉर मेडिकल त्याने आमच्यासाठी 80 लाखाची डिमांड केली होती। त्यापैकी आम्ही 70 लाख त्याने दिलं होतं फॉर हॉस्पिटल बनवण्यासाठी। पण त्याला 1 वर्ष 2 महिने झाले आणि आम्हाला त्या पैशाने हॉस्पिटल पण चालू नाही केलं आहे आणि आमचे पैसे पण परत रिटर्न करायला ते टाळाटोळ करत आहे आणि आम्ही म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार केली आहे। आम्हाला न्याय मिळावा अशी आमची इच्छा। ही फसवणूक कसं काय झालं? माझं नाव प्रज्ञा सौरभ कांबळे। आम्ही आयकॉन प्लाझा कल्याण वेस्ट या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्यात येणार होते। त्याचे डॉक्टर प्रसाद साळी आणि वैशाली साळी यांनी आमच्याकडून मेडिकलसाठी 80 लाख रुपये घेतले होते। त्यांनी ते 3 महिन्यांमध्ये हॉस्पिटल कंप्लीट करणार होते, पण अजून पण काही कंप्लीट केलेलं नाही। जवळजवळ 1 वर्ष 2 महिने झाले आहेत ह्या गोष्टीला। त्यांनी आमचे पैसे पण परत केलेले नाही आणि आमची फसवणूक केली आहे।